नमस्कार. हुंडा विरोधी चळवळ या संस्थेची स्थापना कै दा.ब. तथा मामासाहेब कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी राधाबाई यांनी केली. त्यावेळेला हुंडा ह्या प्रथेची अतिशय वाईट लक्षणं समाजामध्ये दिसत होती. फार त्रासदायक आणि भेडसावणारी अशी ही समस्या होती. स्त्री सक्षमीकरण आणि वाईट रूढीप्रथांचं निर्मूलन हे प्रश्नही त्याला जोडलेले होतेच. मामासाहेबांनी आणि राधाबाईंनी हे कार्य अथक परिश्रमाने पुढे नेलं आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सुविद्य कन्या आशाताई कुलकर्णी यांनी ह्या कार्याची धुरा समर्थपणे पेललेली आहे. यंदा या संस्थेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. समाज परिवर्तनाचं काम हे नेहमीच हळूहळू चिकाटीने पुढे न्यावं लागतं. त्यावेळी कुठे काहीतरी आपल्याला त्यातनं मिळतं आहे, ध्येयसिद्धी होते, हे अशी शुभलक्षणं दिसायला लागतात. हुंड्याच्या कुप्रथेबरोबरच जाती आणि रूढींचं निर्मूलन, समाजातल्या समस्या, सामाजिक सुधारणा, समकालीन प्रश्न यावर निबंध स्पर्धा, पथनाट्य, कथा स्पर्धा, भाषणं यांची कक्षा आशाताईंनी वाढवली. तरुण मुलांना विचार प्रवृत्त करण्यासाठी या विषयावरती त्यांनी स्पर्धा महाराष्ट्रभरातल्या शाळा कॉलेजांमधून घेतल्या. महाराष्ट्रातल्या अंतर्भागात आणि अतिशय दुर्लक्षित अशा भागांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्या पण जनसामान्यांना माहीत नसणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांचं कार्य उजेडात आणलं. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनालाही त्यांनी नेहमीच चालना दिली आणि त्यासाठी तरुण वैज्ञानिक मुलांचा सन्मान केला. त्यांचं हे विस्तारित कार्य अविरत चालू आहे. त्यांच्या संस्थेचा या कार्याचा जेव्हा परिचय झाला तेव्हा मी थक्क झाले, दिपून गेले, भारावून गेले. संस्थेच्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकारी असतील, संस्थेचे इतर सन्मान्यजन असतील, ह्या सर्वांना मी शतशः नमन करते. या कार्यातला माझा खारीचा वाटा उचलण्याचं मान्य करते आणि संस्थेच्या पुढील वाटचालीकरता त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते.